हॅपीलँड किड्स अकॅडमीच्या मुलांनी खोल केलेला सर, त्याचा फोटो काढायचा राहिला होता किंवा व्हिडिओ काढायचा राहिला होता, तो हा सर आहे. त्यांनी माती उकळून वरचा मातीचा थर पूर्ण काढला. तावरे साहेबांनी आज सुरुवात केली. पिंपळाचं झाड आम्ही पहिल्यांदा इथे लावतोय. पिंपळाचं झाड आम्ही पहिल्यांदा इथे लावतो. एक पिंपळ लावून ट्री गार्ड पूर्ण केलेला आहे. वन खात्याच्या माध्यमातून मिळालेला पिंपळ आपण सगळी झाडं त्यांची मिळालेली लावत चाललोय. आता दुसरं लावायला घेतोय. तावरे साहेब बाणी वायर कट करतायत. मी ट्री गार्ड करतो. आज एक झाड तर लावून झालं. आता पुढचे आम्ही प्रयत्न करत आहोत. आज तावरे साहेब आणि मी होतो. आम्ही आज 3 झाडं लावून घेतली आहेत. आमची खेटे तयार होते. माती घडलेली होती. कालच्या कामामुळे आम्हाला थोडासा सपोर्ट मिळाला. आम्ही आज एक पिंपळ लावून घेतलाय. 2 पिंपळ लावून घेतले. ॲक्च्युली 2 पिंपळांपैकी एक पिंपळ इथं लावलाय. आणि काल आपण हा इथं पिंपळ लावला. या टप्प्यावरती आपण एक एक भाग टाकीच्या टप्प्यातच खड्डे भरत चाललोय. या ठिकाणी नांदुर्की पिंपळीचं झाड आपण लावलं होतं. हे एक जांभळाचं झाड होतं. झाड हे आपण आज जाऊन घेतलेलं. वल्या खात्याच्या माध्यमातून मिळालेल्या हा पिंपळ आहे. हा आपण लावून घेतला आहे. वारवाजवळचे जे खड्डे होते ते आपण भरून काढले. हा पिंपळ एक लावला आहे. म्हणजे आज 2 पिंपळ लावले गेले. एक जांभूळ लावला गेला आणि त्याला व्यवस्थित ट्री गार्ड केले गेले. या ठिकाणी कांचन लावलाय. हा इथं पिंपळ आपला जवळजवळ पठाराचा हा प्रदेश संपूर्ण भरत आलेला आहे. फक्त 7 खड्डे इथं राहिले. 3 खड्डे खालच्या टप्प्यात आहेत. अशी 10 झाडं लावली की आपल्या पूर्ण यावेळेचं प्लांटेशन पूर्ण होईल. त्याच्यानंतर चाराचं काम आपलं चालू होईल. तर झाल्यानंतर मग प्लांटेशन परत चालू करू आपण. ठीक आहे. ओके.